नमस्कार, आपण पाहत आहात अशोक वार्ता न्यूज लाईन मराठी। जळगाव तालुका पोलिसांनी घरफोडी आणि वाहन चोरीच्या घटनांचा पर्दाफाश करत मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत 5 सराईत आरोपींना अटक करण्यात आली असून एकूण 10 गुन्हे उघडकीस आले आहेत। गेल्या काही दिवसांपासून जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत बंद घरांमध्ये चोरीच्या घटना वाढल्या होत्या। त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। याची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गुप्त माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सापळा रचून 5 आरोपींना अटक केली। चौकशीत आरोपींनी 9 घरफोड्या आणि 1 दुचाकी चोरी असे एकूण 10 गुन्ह्यांची कबुली दिली आहे। या कारवाईत पोलिसांनी 2,30,000 रुपयांचा चोरीचा मुद्देमाल आणि 2 लाख रुपयाच्या 4 दुचाकी जप्त केल्या आहेत। अशा प्रकारे एकूण 4,30,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। या आरोपींचा इतर चोरीच्या गुन्ह्यांशी संबंध आहे का याचाही तपास पोलीस करत आहेत। जळगाव तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा रजिस्टर नंबर 67/2007 जो की BNS कलम 305 331 हा घरफोडीचा गुन्हा दाखल होता। त्या घरफोडीच्या गुन्ह्याच्या तपासकामी पोलीस स्टेशनचे PI शशिकांत पाटील यांनी एक डिटेक्शन म्हणजे गुन्हे अन्वेषण पथक तयार केलं होतं आणि या गुन्हे अन्वेषण पथकाने यातील गोपनीय सूत्रामार्फत त्याचबरोबर तांत्रिक विश्लेषणातून दीपक बापू पाटील राहणार पंचशील नगर तांबापुरा हा एक आरोपी ताब्यात घेतला होता आणि या आरोपीची चौकशी केली असता इतर आरोपी नामे गुरजीत सिंग, सुजन सिंग बावडी, त्याचबरोबर राजेश माणिक राठोड, सुमित संजय कोळी, त्याचबरोबर महेश रूप संतोष भोई हे निष्पन्न झाले होते। या सर्वांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता जवळपास जळगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील एकूण 10 गुन्हे, त्यात 9 घरफोडीचे गुन्हे त्याचबरोबर 1 मोटर वाहन चोरीचा गुन्हा त्यांनी केल्याची कबुली दिलेली आहे। त्याचबरोबर या गुन्ह्यातील 9 घरफोडीच्या गुन्ह्यातील आणि 1 मोटर वाहन चोरीच्या गुन्ह्यातील संपूर्ण मुद्देमाल हा त्यांच्या ताब्यातून हस्तगत करण्यात आलेला आहे। यातील जो मुख्य आरोपी होता, जो टोळी प्रमुख म्हणून काम करत होता, गुरजीत सिंग, सुजान सिंग बावरी हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे। त्याच्याविरुद्ध MIDC पोलीस स्टेशनला 11 गुन्हे दाखल आहेत। त्याचबरोबर जिल्हापेठ पोलीस स्टेशनला 1 गुन्हा दाखल आहे आणि तालुका पोलीस स्टेशनला एकूण 13 गुन्हे दाखल आहेत। 2023मध्ये याच्यावर MPD अंतर्गत सुद्धा कारवाई करण्यात आली होती। तर या जवळपास एकूण 10 गुन्ह्याचं डिटेक्शन तालुका पोलीस स्टेशनच्या डिटेक्शन ब्रँचनं माननीय SP सरांच्या मार्गदर्शनाखाली केलेलं आहे।